मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते भक्तीचा निर्मळ झरा तुझ्या चरणांचा पुजारी करा सांग आम्हाला करशील का माझे आई सोळ जाई रणी रंग तू भरशील का माझ्या आई सोळ जाई रणी रंग तू भरशील का मांडलेली
नारायण नारायण अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नाचतो स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नाचतो अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नाचतो स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नाचतो अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नाचतो स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नाचतो अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नाचतो स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नाचतो भजन गातो कीर्तन करीतो गातो तुझी गाथा भजन गातो कीर्तन करीतो गातो तुझी गाथा पद कमली स्वामींच्या मी देवी तो माता पद कमली स्वामींच्या मी देवी तो माता स्वामींच्या नामे सारा ब्रह्मांड डोलतो स्वामींच्या नामे सारा ब्रह्मांड डोलतो स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नाचतो स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नाचतो नारायण 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 या त्रिभुवनात भ्रमण करत करत इथवर आलो परंतु कळीचे काही साधन नाही नारायण नारायण आले लक्षात आपण भूतलावर गेले असता तेथे राजा शर्यती याने भूया यज्ञ आरवलाय परंतु या यज्ञासाठी देवांना न बोलवता यज्ञातील विभाग घेण्यासाठी अश्विनी कुमारांना प्रकट केले जात आहे ही गोष्ट आपल्या दृष्टीने खूप आनंदाची आहे आणि सर्वप्रथम देवांचा राजा देवेंद्र याच्या कानी घालूया आणि पुढे काय काय होते ते पाहत बघूया नारायण या मुनिवर्य आपले स्वागत असो या इंद्रलोकी नारायण नारायण मुनिवर्य कसं काय न केलं देवेंद्रा भूतलावर राजा शर्यती याने भूया यज्ञ आरवलाय परंतु या यज्ञासाठी आपण देवांना न बोलवता ही यज्ञाचे विभाग घेण्यासाठी अश्विनी कुमारांना प्रकट केले जात आहे आणि आपण शांत काय बोलताय मुनिवर्य? त्या राजा शर्यतीची एवढी हिंमत या देवेंद्रचा आपण त्याने प्रत्यक्ष मृत्यूलाच आमंत्रण दिलं आहे नारायण नारायण नाही हे कदापि शक्य नाही कदाचित त्या राजा शर्यतीला आपल्या पराक्रमाची जाणीव नसावी म्हणूनच त्याने एवढे मोठे दुस्साहस केले असावे मुनिवर्य तुम्ही चांगली बातमी दिली आता सरळ जाऊन त्या काशी नगरीवर स्वारी करून माझ्या या वज्रसाने राजा शर्यतीचा व त्या अश्विनी कुमारांचा समाचार घेतो म्हणजे झालं नारायण नारायण आपले कार्य तर सिद्धीस गेले आहे आता पुढे काय काय होते ते पाहत बसूया येतो मी नारायण
त्रिभुवनांच्या कल्याणासाठी जे काही मी करतो आहे ते योग्य आहे. माझ्या यज्ञामध्ये विघ्न आणू नकोस. नाही दत्तगुरु, हे कदापि शक्य नाही. हा तर या देवेंद्रचा अपमान आहे. आणि तुम्ही जर त्या अश्विनी कुमारांना प्रकट केले तर या माझ्या वज्रसाने मी त्यांचा नाश करीन. देवेंद्र या देवांना मिळवून देईन. तसेच वेळ आली तर राजा शर्यतीचा आणि अश्विनी कुमारांचं रक्षण करण्यासाठी हा दैत्य गुरु हा शुक्राचार्य समर्थ आहे. ठीक आहे दत्तगुरु, तुमच्या अंगात एवढा पराक्रम असेल तर करा रक्षण. कुठे गेला तो दोष्ट चांडाळ देवेंद्र? माझा यज्ञ उतरू लागला. अगत्य गुरुचा पहिलेच माझ्या कमांडर एका क्षणात रणभूमी सोडून गेला. हा तुझा पराक्रम. अरे चांडाळ, या जगाच्या कल्याणासाठी हा भुजंग येणार मला, आणि तू माझा यज्ञ उधळून लावतो. हे राक्षसी तुला या माझ्या कमंडलूतील मधापासून निर्माण केला आहे. कशासाठी? त्या दुष्ट चांडाळ देवेंद्रावर सूड उगवण्यासाठी ज्याला माझा यज्ञ उतरून आलाय. त्याच देवेंद्राला जन्माची अद्दल घडवण्यासाठी त्याचं रहस्य असंख्येतून आपल्या पायाशी लावण्यासाठी तुला निर्माण तर केला आहे या मधापासून. या कमांडरातील मधाची शपथ घेऊ शकतो. या दिवसात तू मधासूर या नावानं ओळखला जाशील. मात्र एकच समस्त देव जातीला नामांकित करून देवेंद्राला आपल्या पायाशी घ्यायला लावतो. काम तेवढं सोपं नाही. देवेंद्राला नामांकित करणं, देव सेनेला नामांकित करणं काम तेवढं सोपं नाही. त्यासाठी कोणत्या तरी देवाला हाताशी करावं लागेल. या त्रिभुवनातील भक्ताच्या भक्तीला सहज प्रसन्न होणारा तो शिवशंभू महादेव, त्याची आराधना कर, त्याचे मनोभावे पूजन कर. आणि जर का तुझी भक्ती पाहून तो शिवशंभू महादेव प्रसन्न झालाच, हे जग जिंकण्यासाठी, त्या त्रिभुवनावरती राज्य करण्यासाठी अमरत्वात वरदान मागून घे. जसे आपले आत्मदेव सर्वोत्तम त्या भगवान शंकराची आराधना करतो, माझ्या तत्व सामर्थ्याने त्याला प्रसन्न करून घेतो. आणि या साऱ्या त्रिभुवनावरती ह्या माझ्या शून्यावरती सत्ता स्थापित करतो. असं झालं तरच या दैत्य गुरुचा शिष्य होशील. तेव्हा प्रथम आराधना शिवशंभूची, आणि मग देवेंद्राला जन्माची अद्दल घडवणार. गुरुदेव, आपला आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असू दे. मधासुरा, या त्रिभुवनात तुला जन्माला घातलाय, माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी यशस्वी हो. महादेवाय
कोण मदासुरा? कोणत्या इच्छेत माझ्या नावाचा जप चालवला आहेस? महादेवा, माझी भक्ती पाहून माझ्यावरती खरंच कशाने झाला सहन, तर मला असं वरदान द्या की देव, दानव, मानव ह्या कोणापासून मला मरण येणार नाही असं मला वरदान द्या. मदासुरा, तू या त्रिभुवनात अजिंक्य असेल असा तुला मी वर देतो. तथास्तु. मी अमर झालो, अमर. शाबास मदासुरा, शाबास. आता तू मात्र या दैत्यकृता खरा शिष्य करतो. आता काम एकच, मस्त बोल देवेंद्रला त्यानं माझा यज्ञ उतरवला आहे. त्या देवांच्या राजाला नामहरण करून त्याचं राज सिंहासन हिरावून जाऊन आपल्या पायाशी लोळण घ्यायला लावणं. आता तुला वरदान मिळालंच आहे, तर या शुभ कार्याला वेळ नको. जा, आता स्वामी. अरे वा, किती सुंदर आहे वैभव, किती सुंदर आहे नगरी, किती सुंदर आहे राजवैभव. रत्नागिरी सिंहासन आणि यावरती विराजमान झालेला कोण बरं? अरे कोण आहे तू आणि येथे आल्याचे कारण? अरे मला नाही येणार तू. अरे दैत्यगुरु सुखाचार्याच्या कमांडरच्या मधापासून निर्माण झालेला मधातून म्हणतात मला या अमरावती. अरे काबीज कळत झाला आहे. भल्या बोला ना, इतकी सुंदर अमरावती माझ्या स्वाधीन कर. चालतो इथून. खामोश मूर्ख माणसं, वाटेल ते बोलू नकोस. अरे मदासुरा, आल्या पावली परत नाही तर माझ्या वजसाने तुझे नाश करेल. किती सुंदर आहे राजवैभव, हे ऐश्वर्य, हा साऱ्या राजवैभवचा, हे ऐश्वर्याचा हा माझा
आजीवती झाला. हे भगवंता दीन दयाळा, हे भगवंता दीन दयाळा, भक्त केला तुझा देव नारायणा माझी नौका किनाऱ्याला, देव नारायणा माझी नौका किनाऱ्याला, हे भगवंता दीन दयाळा, हे भगवंता दीन दयाळा, भक्त केला तुझा देव नारायणा माझी नौका किनाऱ्याला, देव नारायणा माझी नौका किनाऱ्याला, हे भगवंता दीन दयाळा, हे भगवंता दीन दयाळा, भक्त केला तुझा देव नारायणा माझी नौका किनाऱ्याला, देव नारायणा माझी नौका किनाऱ्याला, हे भगवंता दीन दयाळा, हे भगवंता दीन दयाळा, भक्त केला तुझा देव नारायणा माझी नौका किनाऱ्याला, देव नारायणा माझी नौका किनाऱ्याला, हॅलो जगन्नाथ रसिको आलेले पारितोषिक श्री छत्रपती शिवाजी महाराज गुरुप्रतिष्ठान तसेच मौज बाईंगरवाडी भोके यांच्याकडून वेळेचे आत्ता गीत झालं या गीतासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांची इच्छा आहे की हे गीत पुन्हा सादर व्हावं म्हणजे वन्स मोर. आज भयान नारायण नारायण, या मुनिवर्य कसं काय नाही केलं या आमच्या वैकुंठ नगरी. नारायण नारायण, विष्णुदेवा प्रभू शंकराच्या वराने मदासूर नावाचा सूर फार उन्मत्त झालाय. त्याने इंद्राच्या अमरावती काबीज केले आणि आता तर तो आपल्या या वैकुंठावर चाल करून
छत्रीच्या साह्याने मी त्या मधासोबत राज केले. ठीक आहे येतो मी. हे वैकुंठ भेटतो. सांभाळ सांभाळ तुझे वैकुंठ नगरी. हे वैकुंठ भेटतो. तुझी वैकुंठ नगरी. अरे माझ्या स्वाधीन कर. चालतोय कोण? अरे हे बस ना. अरे माणसाला एवढा गर्व बरा रे. अरे गर्वाचे घर हे मी खाल्यास हे लक्षात ठेव. काय म्हणे माणसाला एवढा गर्व बरा नव्हे. अरे वैकुंठ भेटतो. तुझी मूर्खासारखी अरे बडबडाटी चाल नाही. ही तुझी वैकुंठ नगरी. अरे माझ्या स्वाधीन कर. चालतोय कोण? हे मला सुरा आळे बोल परत जा. नाहीतर तुला या माझ्या छत्रीच्या साह्याने तो मी नाश केले. असंभव असंभव. या मताचा अरे नाश करण्याची सोबत तुझ्या बहुमनात अरे सामर्थ्य असेल तर काय युद्धाची तयारी. हे पदा सुरा अरे मग वेळ कशाला. माझा पराक्रम पाहून पळाला. आता प्रथम सॉरी कैलास प्रदूर करतो आणि त्याचा कैलास पर्वत याच माझ्या बाहुबलाने गजगजा होतो. आलेले पारितोषिक क्रियाज विनायक माईंगडे यांचे मामा समीर सुरेश रावणर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच सौ दर्शनी दिलीप माईंगडे आजी आजोबा यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच दैविक दीपाली योगेश निंबरे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या सर्वांचे सोलदाई नमन मंडळ धरू कोटकारे आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हर हर शिव शंकर तुझे बर्फाचे डोंगर. हर हर शिव शंकर तुझे बर्फाचे डोंगर. चार धामाचा तुझा रे महिमा स्वर्गाहून सुंदर. चार धामाचा तुझा रे महिमा स्वर्गाहून सुंदर.
कैलास पर्वतावर स्वागत आहे. नारायण नारायण. महादेवा, आपण त्या मदसुराला वरदान दिले करे, पण त्याने त्रिभुवनात उत्तांड तांडव माजवलाय. त्याने इंद्राच्या अमरावती, विष्णूची वैकुंठपुरी आणि आता तर तो आपल्या या कैलास पर्वतावर चाल करून येणार आहे. ही पहा त्याची गर्जना. बहुतेक तो इकडेच आक्रमण करतोय वाटतं. हे वर्षी तुम्ही आमची चिंता सोडा. या मदासुराच्या त्रासातून या त्रिभुवनाची सुटका करतो. ठीक आहे, येतो मी. नारायण नारायण. अरे गोसावड्या, आजचा कैलास पर्वत अरे माझ्या स्वाधीन कर आणि जाता इथून. अरे नाहीतर काय मदासुरा, नाहीतर हा तुझा कैलास पर्वत आणि याच माझ्या बाहुबलाने अरे कसं घडवलेन. अरे मदासुरा, या कैलास पर्वताचा मोह सोडून दे आणि चालतो इथून. काय म्हणे कैलास पर्वताचा मोह सोडून दे. अरे गोसावड्या, ज्याप्रमाणे इंद्र, विष्णू, पृथ्वी, पाताळ अरे यांना सोडलं की पळ करून सोडले, तर तूच काय अरे तुला तर चुटकी सारखा योद्धात परित करून तुझा कैलास पर्वत अरे माझ्या स्वाधीनकडे घेतो म्हणजे झालं. ये. अरे मदासुरा, तुला तुझ्या ताकदीचा फार गर्व झाला आहे. अरे वर देणाऱ्या देवालाही विसरलास. काही हरकत नाही, तुझ्या अंगात एवढी खमेल तर काय युद्धाची तयारी आहे. अजून विचार कर. हा कैलास पर्वत अरे माझ्या स्वाधीन कर आणि तू चालतो. या मदासुराच्या समोर सर्व देव पडून आहेत. या कैलासाला जिंकून मी खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाचा स्वामी झालो. स्वामी भक्त. होईन देवा तुझ्या भजनात रंग, होईन देवा तुझ्या भजनात रंग. सावळा श्रीरंग माझा पांडुरंग, सावळा श्रीरंग माझा पांडुरंग. होईन देवा तुझ्या भजनात रंग, होईन देवा तुझ्या भजनात रंग. चंद्रभागेच्या
विचारलो काही तुमची अवस्था आणि तुम्ही सर्व बरे चिंतेत का बरं दिसत आहात? मुनिवर्य, त्या उर्मत्त मगसुराने आम्हा सर्व देवांना युद्धात पराभूत करून आमची त्रिवंत पीडित आहे. नारायण नारायण. मुनिवर्य, आता आपणच त्यातून काहीतरी मार्ग काढा. देव हो, तुम्ही माता पार्वती आणि पार्वती पुत्र जनक यांची आराधना करा आणि त्यांना प्रसन्न करून घ्या. या संकटातून बाळ गजानन आपला उद्धार करतील. ठीक आहे मुनिवर्य, या पण. ठीक आहे, येतो मी. नारायण नारायण. देव हो, माझ्या नावाचा जप का बरं करत आहात? बाल गणेश, त्या उर्मत्त मगसुराने आम्हा सर्व देवांना युद्धात पराभूत करून आमची त्रिवंत पीडित आहे. बाल गणेश, आता आपण त्यातून काहीतरी मार्ग काढा. ठीक आहे देव हो, मी त्या मदासुराचा नाश करू तुमची राज्य मी परत करीन. तथास्तु. केली देवानी आराधना बाळ गजाननाला, केली देवानी आराधना बाळ गजाननाला. मदासुरा तू सावध हो, काळ आलाय भेटीला. मदासुरा तू सावध हो, काळ आलाय भेटीला. केली देवानी आराधना बाळ गजाननाला, केली देवानी आराधना बाळ गजाननाला. मदासुरा तू सावध हो, काळ आलाय भेटीला. मदासुरा तू सावध हो, काळ आलाय भेटीला. शिवशंकर काळूला देते वरदान मागूला, देवांना हरवूला देते त्रिभुवन जिंकूला. देव गेले हो शरण बाळ गजाननाला, देव गेले हो शरण बाळ गजाननाला. मदासुरा तू सावध हो, काळ आलाय भेटीला. मदासुरा तू सावध हो, काळ आलाय भेटीला. केली देवाने आराधना बाळ गजाननाला, केली देवाने आराधना बाळ गजाननाला. मदासुरा तू सावध हो, काळ आलाय भेटीला. मदासुरा तू सावध हो, काळ आलाय भेटीला. नारायण नारायण. ये नारदा ये, आपले स्वागत आहे. आपण तर देवांचे दास. अरे शब्द मात्र दास. नारायण नारायण. या मदतीसाठी बातमी देखील आणले असतानाच दास. का नाही मदसुरा? अरे तुझ्या नाशासाठी सर्व देवांनी पार्वती जनक यांची आराधना केली आणि लवकरच ते आपल्या नाशासाठी धावून येणार आहे. नारायण नारायण. ए नारदा, अरे कोणाचा नाश? माझा नाश? अरे नारदा, असा भ्रमात राहू नकोस. माझा नाश आणि माता पार्वतीचा पुत्र बाळ गजानन करणार काय? नाही नारदा नाही. नारदा, नारायण. अरे जिथे वज्रधारी इंद्र ब्रह्मा विष्णू अरे यांना सगळे पळ करून सोडले आणि माझा नाश माता पार्वतीचा पुत्र बाळ गजानन करणार काय? नारायण नारदा नाही. अरे मला सुद्धा शारदाची वाणी कधीच असत्य असू शकत नाही. मी तर फक्त तुला सावध करण्यासाठी आलो होतो. नारायण नारदा, नारायण. अरे सावध आहे.
मदासुराला आज उपदेश आज. नारायण नारायण. अरे मदासुरा, मी तर फक्त तुला सावध करण्यासाठी आलो होतो. माझे कार्य झाले आहे. येतो मी. सावधानी. नारायण. या मदासुरा आज उपदेश आज. गणेश 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 बाळकात एवढे मत प्रत्यक्ष मदासुरा वाढ नाही नाही. आपण तो वेळ सावध असताना त्याच्यावर चाल करून जाऊया. ये गणेश कोण आहे ते दलित? जनार्दनाने सांगितले तेच केलं. होय मदासुरा, तुझ्या नाशासाठीच मी आलो आहे. म्हणजे तू माझा शत्रू. अरे मला म्हणतो तुझ्या वैकुंठून. अरे काळांचाही काळा मदासूर. अरे दिसायला तुला त्रिगुणात चोबोट. मदासुरा, ये तू माझ्या चरणावरी, नाहीतर माझा हा परशु तुझा नाश करेल. काय म्हणे परशुने माझा नाश. अरे नाही केलं का तुला माझ्या पराक्रमाने जिंकून या साऱ्या त्रिगुणाचा हा मदासूर. अरे सम्राट होईल सम्राट तुझ्या बाहुबळात. अरे सम्राट असेल तर कर युद्धाची तयारी. तर वेळ कशाला? नमंडाट रसिको आलेले पारितोषिक श्रेया रितेश रेवाळे, रुई रितेश रेवाळे, आर्या मालक आणि यश मालक यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सोलताई नमन मंडळ देवरू खोटकर आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या मदासुराच्या वधानंतर आपण जाऊया गणाच्या दर्शनाला. चला तर गणाच्या दर्शनाला.
निर्गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदे मूळचत्वारवांचा गमो पंतानंत या राघवाचा हे मोरया मी बाळताने तुझीच सेवा देवा करू काय जाणे हे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाबा तुम्ही घ्यावे पोटी शुद्ध चतुर्थी सनी आस लागे या मनी शुद्ध चतुर्थी सनी आस लागे या मनी एका वर्षाने बाप्पा येणार आपल्या घरी एका वर्षाने बाप्पा येणार आपल्या घरी चतुर्थी
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ओढ लागली या माझ्या मना आलो मोरया तुझ्या चरणा धावना पावना साऱ्या भक्तजना वंदन तुझला श्री गणा शिव गौरीच्या नंदना वंदन तुझला श्री